आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच. आत्महत्या केलेल्या डॉक्टरची पीएम रिपोर्टवर सही. सासरचं नाव निंबाळकर, त्यामुळे राजकीय दबाव असू शकतो. पाचांगणे कुटुंबाचे गंभीर आरोप. सुषमा अंधारेंचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती गंभीर आरोप. माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिला. निंबाळकरांचीही चौकशी झाली पाहिजे, अंधारेंची मागणी. दिगंबर आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचाही रणजितसिंह निंबाळकरांवरती आरोप. निंबाळकरांच्या छळाला कंटाळून आगवणेंच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. मुलीनं सांगितली आपबीती. फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या वर्तणुकीबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आधी केली होती तक्रार. आरोपीच्या तपासणीबाबत सहकार्य करत नसल्याचा घेतला होता आक्षेप. तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती. मंत्री मुरलीधर मोहोळांवर केंद्रीय नेतृत्वाची नाराजी. पुण्यातील जैन बोर्डिंग गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांकडून आरोप होत असल्यामुळे श्रेष्ठी नाराज. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. अर्धवट माहिती देऊन जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात सही घेतली तर दबाव वाढून राजीनामा घेतल्याचा चकोर गांधींचा दावा. तर अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द झाला नसल्याचा खुलासा. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील भाजपच्या नव्या मुख्यालयाचं भूमिपूजन. तर महायुतीच्या तीनही नेत्यांसोबत अमित शहा करणार चर्चा. आगामी निवडणुकांच्या तयारीचा देखील घेणार आढावा. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा. अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मुंबई महापालिकेच्या जागांवरनं महायुतीत रस्सीखेच. 50 वॉर्डातील जागांवरून सेना भाजपात रस्सीखेच. शिंदेंकडनं बूथ स्तरावर मोर्चे बांधणी. उपराजधानीत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात रंगली लावणी. दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारावर धरला ठेका. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आदेश. तर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडण्याच्या सूचना. मराठा आरक्षणाबाबतच्या हैदराबाद गॅझेट GR विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा सल्ला. ओबीसींना मोठा धक्का. छातीवर गोळ्या जरी चालवल्या तरी माघार घेणार नाही. सातबारा कोरा करून घेतल्याशिवाय नागपुरातून परत येणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी शेकडो ट्रॅक्टरसह निघाला बच्चू कडूंचा मोर्चा. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना फोडली तहसीलदाराची गाडी. नांदेडमधील मुदखेडमधली घटना. अनुदान न मिळाल्यामुळे गाडी फोडल्याची माहिती.